नमस्कार. मी डॉक्टर शिवानंद स्वामी. आपण आला आहात आपली नाती, आपली माणसं. डिजिटली पॉवर्ड बाय फ्लेमिंगो फ्रेम्स या कार्यक्रमात. आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर सुधीर वावधाने. डॉक्टर सुधीर वावधाने म्हणजे मुखेड येथीलच भूमिपुत्र. ह्यांचा वडिलांचाच वैद्यकीय व्यवसाय आणि मुखेड ते लंडनपर्यंत. हा वैद्यकीय प्रवास कसा आहे हे जाणून घेऊया आपण डॉक्टर सुधीर वावधाने यांच्याकडनंच. डॉक्टर नमस्कार. आपण आपल्या शोमध्ये आलात. नमस्कार. प्रथमतः मी आपणा सर्वांचे स्पेशली डॉक्टर शिवानंद स्वामी, फ्लेमिंगो फ्लेम्स आणि गणाचार्य मठांचे मठाधीश महाराज यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली की आपल्या पुढे येण्याची. माझं नाव पूर्ण नाव डॉक्टर सुधीर रामदासराव वावधाने. मी डायबेटॉलॉजिस्ट व फिजिशियन सध्या केम्ब्रिज इंग्लंड येथे स्थायिक आहे. आणि नाही, आता हा आपला प्रवास जो सुरू झाला गावातनं. आपले वडीलच डॉक्टर आहेत. आपल्या घरामध्ये पण 2-3 डॉक्टर आहेत. 5 भावाचं आपलं कुटुंब आहे. याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडंसं सांगता येईल तर आम्हाला बरं वाटेल. म्हणजे आपल्या एखाद्या लहानपणीची आठवणी, म्हणजे वडिलांची चुलते वगैरे ह्याच क्षेत्रामध्ये आहेत. मला वाटतं आपले चुलते पण डॉक्टर आहेत. हा प्रवास कसा होता लहानपणीचा? ओके. माझे आजोबा तसे व्यापारी, कपड्यांचा व्यापार करायचे. त्यांना 5 मुलं. त्यापैकी 2 डॉक्टर बनले. वडील माझे डॉक्टर रामदासरावजी वावधाने. त्यांना आपण सर्व दादा या नावानं ओळखतो. मला 4 भाऊ. 4 पैकी म्हणजे 5 जण आम्ही टोटल. तर 5 पैकी 3 डॉक्टर आहेत आणि 2 इंजिनियर. तर वडिलांचं, दादांचं आणि आई सावित्रा वावधाने यांचे आम्हाला खूप चांगले संस्कार सर्व भावंडावरती पडले आम्हाला. आणि त्यांचं एक असं त्यांची पद्धत होती की त्यांनी सर्वांना अगदी भरभरून प्रेम द्यायचं, सर्वांशी मिळून मिसळून वागायचं. हे जणू त्यांच्यात म्हणजे त्यांचा गुणच होता, वडिलांचा गुणच होता. खरं सांगायचं म्हणजे वडिलांच्या बाबतीत की त्यांचा जन्म जो झाला तो जन्म जो होता तो जागतिक महायुद्ध 2च्या काळामध्ये त्यांचा जन्म. ज्यावेळी आपल्याला माहिती, काही जणांना माहिती असेल की रझाकार सुद्धा त्या काळी होते. आणि त्यावेळी तो काळ जो होता तो म्हणजे क्रूरता, हिंसा, अमानवीयता आणि बऱ्याच लोकांना तो त्याचा त्रास पण झाला त्यावेळी. पण दादांचा स्वभाव एकदम त्या अगदी विरोधात बनला त्यांचा. त्यांचं मनावरती असं काही बिंबवलं गेलं बालपणी की ते नेहमीच म्हणजे खूप प्रेमळ स्वभाव, खूप मनमिळावू आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचं, तक्रार करायची नाही कोणाची, अग्रेसिव्हपणा घ्यायचा नाही कुठं. हा त्यांचा एक गुण जो आहे तो त्यांनी स्वतः तर पाळलाच, पण आम्हा सर्व भावंडावरती सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा असर झालेला आहे ह्या सगळ्या गुणांचा. आणि त्यांचं एक अजून एक तत्व होतं त्यांचं, ज्यावेळी ते आम्हाला संस्कार देत होते. संस्कार आमच्या घरामध्ये म्हणजे आजोबा खूप धार्मिक, आजोबा नेहमी पोथी वाचायचे, आई सुद्धा माझी भरपूर धार्मिक आहे. वडिलांचं शिक्षणाकडं, व्यवसायाकडे जास्त लक्ष. तरी पण त्यांचे संस्कार खूप डीपली आमच्यावरती एक प्रकारचा त्यांचा प्रभाव पडला. आणि वडिलांच्या बाबतीत स्पेशली सांगायचं म्हणजे की त्यांचं नेहमीच दादांचं एक तत्व होतं की परिस्थितीशी जुळवून घ्या. आणि त्यांचं एक मंत्र जर म्हटलं आपण एका दृष्टीने त्यांचा मंत्र होता की लर्न अँड इव्हॉल्व, म्हणजे आपण शिका, आत्मसात करा आणि स्वतःच्या आयुष्यात बदल करा. हा त्यांचा लर्न अँड इव्हॉल्वचा तत्व आम्ही नेहमीच आजपर्यंत सुद्धा पाळतोय, की जो दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा खूप आम्हाला उपयोगी पडतो. पुढे आता तुमचं जे लहानपणी म्हणजे वडिलांच्या वैद्यकीय म्हणजे व्यवसाय असताना मग जे कुटुंबामध्ये 5 भावामध्ये मग तो शाळेचा प्रवास कसा होता त्या काळामध्ये? बालपण जे आहे ते बालपण मला वाटतं की सर्वांचंच बालपण खूप सुंदर असतं. तो काळच असा असतो की आपल्याला एक वेगळ्याच विश्वामध्ये असतो आपण. विश्व असं असतं की तिथं आपल्याला प्रत्येक गोष्ट ही परीच्या स्वप्नासारखी असते ती. तर बालपण तसं माझं प्राथमिक शाळा जी होती ती केंद्रीय प्राथमिक शाळा, जी केप्रा शाळा म्हणून त्यावेळी फेमस असायची. ती खरं सांगायचं म्हणजे ती शाळा म्हणायला शाळा होती, पण ती
एका वाड्यामध्ये, घरामध्ये होती ती शाळा आणि ती 2 मजली मला वाटते बिल्डिंग वगैरे होती. 70-80 मुलं तिथे आणि खरं सांगायचं म्हणजे त्या शाळेचं अंगण जे होतं ते प्लेग्राऊंड होतं अगदी छोटंसं. पण त्या शाळेत एक गोष्ट मला जाणवली, की आपण तसं बघितलं तर मी डॉक्टरांचा मुलगा, जरासं सधन घरातनं आलो. पण त्या शाळेमध्ये बरेचसे असे सुद्धा मुलं होते, की त्यांची परिस्थिती बरीचशी बिकट होती. तर तिथं मला एक बालमनावरती संस्कार असे पडले, की आपण प्रत्येक परिस्थितीशी माणसाने जुळवून घेता आलं पाहिजे. आणि आज मला आनंद वाटतो, की माझे भरपूरसे अधिकारी हे राजपत्रित अधिकारी नसूनच माझे बरेचसे बिझनेसमन सुद्धा आहेत. त्याबरोबरच मी मुखेडला अगदी माझा रिक्षावाला सुद्धा मित्र आहे आणि तेवढीच आस्थेने आणि त्यांच्या तळमळीने मी त्यांची चौकशी करतो, त्यांच्याशी टाईम देतो आणि शक्य ती मदत मी त्यांना जेव्हा केव्हा शक्य आहे तेव्हा मी त्यांना ती देत असतो. तर तो मला वाटतं, की मला ते जे शिकायला मिळालं, मला ते प्राथमिक शाळेमध्ये शिकायला मिळालं. हं. आणि मग तिथनं जे आहे ते अ, जिल्हा परिषद शाळा होती मुलांची मुखेड. ते खूप मोठं खरं म्हणजे एक ड्रीमच होतं. कारण का तेवढ्या केंद्रीय प्राथमिक शाळा एवढी छोटी आणि तिथनं जायचं जिल्हा परिषद शाळेमध्ये, जिचं ग्राउंड एवढं मोठं, ज्यांचं बिल्डिंग एवढी मोठी, विद्यार्थी एवढे जास्त. तर ते खूप मोठ्या प्रमाणात अप्रूप होतं त्या शाळेचं आणि तिथे शिकायला पण आम्हाला खूप छान मिळालं शाळेमध्ये. तर बऱ्याचशा सरांच्या आठवणी पण आहेत, त्या शाळेच्या आठवणी पण आहेत. स्पेशली सांगायचं तर माझ्यात जो आत्मविश्वास जो तयार केला, तो रणबीरकर सरांनी माझ्यामध्ये आत्मविश्वास तयार केला. परत मल्लिकार्जुन हेकाळे सर आहेत, त्यांनी शिस्त लावली, शिस्तीसोबत अभ्यास कसा करायचा हे पण मला बऱ्याच अंशी त्यांनी शिकवलं आणि तो प्रभाव पडला माझ्यावरती. आणि माझ्या पर्सनल लाईफमध्ये आणि प्रोफेशनल लाईफमध्ये पेंडकर सरांचं खूप मोठं योगदान आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि आमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा. तर त्यांच्याविषयी सुद्धा मला खूप मोठा आदर आहे. आणि अजून एक सरांचं नाव मला घ्यावंसं वाटतं, की जी सोनटक्के सर, त्र्यंबकराव सोनटक्के सर. ह्यांच्याकडे माझी शिकवणी होती. इंग्लिश विषयाचं शिक्षण ट्युशन होतं त्यांच्याकडे. तर तो ट्युशनमध्ये आम्हाला एक प्रकारचं कॉम्पिटिटिव्ह कसं असावं, हे त्यांनी आम्हाला शिकवलं तिथं. तर तो खूप मोठा मला वाटतं, की अनुभव आणि चांगली भक्कम पाया तिथे मजबूत झाला आमचा. हो, मला वाटतं ना तिथे ते काय शब्दार्थ रीडर नावाचा प्रकार होता आणि मग ते सकाळी दर सोमवारी शब्द पाठ नाही केले तर पोटाला चिमटा काढणे, की मग सोनटके सर म्हणजे इंग्रजीची कशी सवय आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये इंग्रजी म्हटले की लोकं थोडंसं घाबरायचे. मग ती काय म्हणता येईल त्याला शब्दार्थ रीडर मला आठवत नाही त्याचं नेमकं त्याचे शब्दाचे अर्थ पाठ करायचे आणि प्रत्येकाने 10-10 शब्द सांगायचं. तो प्रवास त्याच्यातला कशा आठवणी आहेत का तशा काही? हो. तर ट्युशनमधल्या? त्यामध्ये तो काय ते एक प्रकारचं माझे त्यावेळेसचे वर्गमित्र म्हणजे डॉक्टर अभय कोडगिरे, हं, डॉक्टर राजेश्वर दे पडवार हं. आणि पुन्हा सरांचा मुलगा अभय सोनटक्के. तर एक प्रकारचं त्यावेळी सर आमच्यात कॉम्पिटिशन लावायचे क्या बात! आणि तो कॉम्पिटिशन असं होतं, की हं, त्यामधनं एक सवय झाली आम्हाला, की कॉम्पिटिटिव्हनेस काय असतो. प्रत्येकाने आपण दुसऱ्यापेक्षा वरचढ कसं होता येईल, हे हं. कॉम्पिटिटिव्हनेस सरांकडनं मला शिकायला मिळालं त्या ठिकाणी. तर तो तो मला वाटते तो लाईफ लाँग तो जो स्किल आहे, ती कॉम्पिटिटिव्हनेसची स्किल आज सुद्धा आमच्यात आहे आणि ती पाळत आहोत ती स्किल. अच्छा. पुढे आता सरांकडे म्हणजे जिल्हा परिषद शाळेतून आपली 10वी झाली आणि मग पुढे 10वीच्या नंतर ज्याला म्हणतो आता कसं म्हणता येईल पुढलं ज्याला आता 10वी संपल्यानंतर 11वी-12वीला म्हणजे अनेक शाखेमध्ये मुलं जातात. मग त्यावेळेला मग कुठल्या मनामध्ये कुठली संभ्रमा अवस्था होती आणि मग तुम्ही सायन्सच कसं काय निवडलं? त्याची गंमत अशी होती, की खरं सांगायचं म्हणजे मी शाळेमध्ये जेव्हा होतो की 5वी ला असतेवेळी जिल्हा परिषद शाळेमध्ये, की माझा नंबर त्यावेळी असायची तुकडी, तुकडी म्हणजे फॉर्म जे म्हणतात ए-बी-सी, अ, ब, क तुकडी. तर माझा ब तुकडीमध्ये माझा नंबर आणि त्यावेळी वाल्यांना काय असायचं, की सायन्सच्या एक्झिबिशनला, सायन्सच्या त्यांचे जे प्रयोग असतात, त्यांना जास्त चान्स दिला जायचा. कारण का मधली विद्यार्थी अशी समजली जायची, की ते खूप हुशार आहेत. तर मी तसं 4थी मध्ये स्कॉलरशिपमध्ये आलेलो मी त्यावेळी सुद्धा. तर मला काकांनी एकदा विचारलं मला, "तुला सायन्समध्ये एवढा इंटरेस्ट आहे, मग तू मध्ये का नाहीस? ब मध्ये का आहेस?" हं, तर मी म्हटलं, की
ठीक आहे, मी प्रयत्न करेन मध्ये यायचे आणि त्यावेळी मग मला एक असा माझ्यात हुरूप चढला, की त्यावेळी मी ठरवलं, की मला मध्ये जायचं. मध्ये जायचं तर तुम्हाला पहिल्या एक 4-5 मुलांमध्ये यावं लागायचं त्यावेळी. तर मला त्यांनी सांगितलं, की मला सायकल होती माझ्याकडे छोटीशी त्यावेळी हं. आणि त्यावेळी काय होतं माहिती का, की आकर्षण असतं माणसाला कुठल्यातरी गोष्टीचं. तर त्यांनी काय सांगितलं, की मला इलेक्ट्रॉनिक हॉर्न पाहिजे होता सायकलला. तर क्या बात! त्यांनी सांगितलं, की मला तुला इलेक्ट्रॉनिक हॉर्न आणून देईल, पण तुला स्वतःला बसवावं लागेल तो. हं. तर मी म्हटलं, "ठीक आहे, मी बसवेल तो स्वतःचं स्वतः." तर त्यावेळी मला वाटते मी 6वी पहिला आलो पूर्ण अ, ब, क मध्ये आणि माझं ट्रान्सफर झालं ब मधनं अ मध्ये. आणि तो जो आनंद होता, तो जो मला मिळाला म्हणजे अशी एक जी स्फूर्ती जी म्हणतात, ती स्फूर्ती जी मिळाली, ती तिथनं मला मिळाली. आज माझ्याकडे BMW आहे, Audi गाडी आहे, मी चालवतो. पण तो जो आनंद मला त्यावेळी त्या सायकलमध्ये चालवण्यामध्ये आणि स्वतः करण्यामध्ये जो आला, तो मला एक मला वाटते एक प्रकारचं माझं बरंच मला प्रेरणा देऊन गेला, की आपल्याला सायन्स ह्या गोष्टीविषयी गोडी सुद्धा निर्माण करून दिली मला त्यामुळे. आणि 11वी-12वी माझं झालं ते शिवाजी कॉलेज उदगीरला झालं. हं. तिथं मुख्य म्हणजे येण्याचं कारण एवढंच होतं, की माझी मावशी असायची तिथं आणि हे मुखेडपासून जवळ. त्यामुळं मग घरच्यांचा पण कल, की मुखेड उदगीरला घ्यावं. उदगीरला सायन्सला जाण्याचं मागचं कारण एवढंच होतं, की घरी वडील वैद्यकीय शिक्षणामध्ये आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्याकडं जरासं तो दृष्टिकोनच आहे, की मुलगा सायन्सला गेला तर डॉक्टर, इंजिनिअर होईल. ह्या दृष्टीनं पालकांचं पण मत तसंच असतं काही अंशी. तर तो मला वाटते मी तोच पॅटर्न फॉलो केला हं. आणि उदगीरला मी होतो. उदगीरला तो काळ मला वाटते 89, 90-91 चा काळ होता तो. हं. आणि त्यावेळी जो आहे तो मला पहिल्यांदाच घराच्या बाहेर राहायची सवय पडली. खरं हं. सांगायचं म्हणजे तो काळ त्यावेळी असं असते, की माणसाला स्वतःचं काही समजत नाही हं. आणि 10वी झाल्यानंतर एकदम स्वतःचं स्वतः राहायचं, स्वतःचंच आपल्याकडेच लक्ष द्यायचं सगळं. आपणच आपले कपडे धुवायचे, मेसची चिंता आपणच करायची, कॉलेजची चिंता आपणच करायची. तर ह्यामधनं खूप सारं इंडिपेंडंट कसं राहता येतं माणसाला मला खूप शिकायला मिळालं त्यामधनं. कारण का तिथं काही प्रोटेक्टेड मला नव्हतं. जसं मुखेडमध्ये काय आहे, की वडिलांचं नाव होतं, त्यामुळे सगळीजण ओळखायची मला. हं. तर तो मला वाटतं, की त्यामध्ये मला काहीतरी शिकता आलं, की इंडिपेंडेंटली कसं राहता येईल याविषयी. 12वी आता आपली उदगीरवरनं झाल्यानंतर मग निश्चितच चांगले मार्क मिळाले. मग पुढे आता कुठल्या क्षेत्रामध्ये जावं, कसं करावं? मग ह्याचं आपल्याला कुठल्या पद्धतीनं मग तुम्हाला कुठल्या गुरुजनांनी त्याचा हे दिला? आणि तत्पूर्वी त्याच्या आधी एखादी 11वी-12वी कॉलेजची उदगीरमधली एखादी आठवण जर आपल्याला सांगता आलं तर आमच्या प्रेक्षकांना छान वाटेल. अच्छा. 12वी तसं मला जास्त काही आठवत नाही. पण एकदा खरं सांगायचं म्हणजे, की एकदा मी सायकलवरनं जातेवेळी पडलो आणि पडल्यानंतर मला मार लागला, गुडघ्याला वगैरे मार लागला आणि मार लागला तर मग आता तिथं जवळ कसं असतं, की बाजूचा एखादा रस्त्याने चालणारा माणूस आपल्याला थोडीशी तेवढी पळते तेवढी मदत करतो. पण पुन्हा काय असतं, की सगळं आपल्यालाच सावरायचं असतं तिथे. तर तो सावरायचं जे होतं ते मी स्वतःच मग कसं तरी लंगडत-लंगडत जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथं मग काय म्हणतात बँडेज वगैरे केलं त्यांनी तिथं आणि मग घरी आलो. मग 2 दिवस मी घरी पडून होतो, की मला चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. घरी सांगायचं तर काय सांगायचं? असं वाटायचं की घरी काळजी करतील. पण त्यामधनं एक शिकायला मिळालं मला, की मी जे मगाशी म्हटलं ना, की स्वतःबद्दल स्वतःची काळजी घेता यायला पाहिजे. तर तो मला चांगल्यापैकी जमायला लागलं, की म्हणजे दुसऱ्यावरती डिपेंड न राहता माणसाने स्टँड कसं व्हायला पाहिजे, स्वतः कसं अ, राहायला पाहिजे, हे मला जरासं आठवतं. दुसऱ्या काय मला तेवढ्या आठवणी आठवत नाहीत 11वी-12वीच्या बाकी. 12वी आपली झाल्यानंतर मग त्या काळामध्ये मग आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेमकं एम-बी-बी-एसच व्हायचं का? का बी-डी-एस करायचं का? मग ह्याचं त्या काळामध्ये कसं प्रयोजन केलं आणि कशा पद्धतीने मग कुठल्या मेडिकल कॉलेजला पुढे ॲडमिशन झाली? मग तो प्रवास कसा होता? तो काळ असा होता खरं सांगायचं म्हणजे, की आपण एखाद्याला बघितलं, एखादा अधिकारी बघितला कुठला, तर असं वाटायचं, की मनाला की अधिकारी व्हायचं. कलेक्टर बघितला तर कलेक्टर किंवा तहसीलदार बघितला तर तहसीलदार. एखादा प्रगतशील कॉन्ट्रॅक्टर बघितला तर वाटायचं, की कॉन्ट्रॅक्टर व्हायचं किंवा राजकारण्याला कुठल्या फेमस बघितलं तर राजकारणी व्हायचं. तर हे सगळं म्हणजे मनामध्ये चलबिचल असते 12वी नंतरची. पण एक मात्र माझ्यावरती
जर असं म्हणता येईल की कॉन्टॅक्ट किंवा ब्लेसिंग जे म्हणतो आपण ती होती, की बालपणापासून वडिलांचं, पेशंट आणि डॉक्टरांचं नातं हे नेहमीच बघत आलेलं होतं आणि ती कुठेतरी फीलिंग होती, अटॅचमेंट होती आणि मी त्यांची वैद्यकीय सेवा मला खूप जवळून बघता आली आणि त्यांना मिळणारं प्रेम पाहून वाटलं, की वैद्यकीय क्षेत्राबद्दल मला जराशी जवळीक वाटली. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे, की डॉक्टरांचं नातं खरं सांगायचं म्हणजे असं आहे, की जिथं डॉक्टरांच्या हृदयापासून, मेंदूतून स्टेथोस्कोप मार्गे पेशंटच्या हृदयापर्यंत एक नाळ जी जमती, ती फक्त डॉक्टरी पेशामध्येच जमते आणि त्या नाळेतून पेशंटचा आपण जो इमोशनल बॉन्ड तयार होतो, त्यामध्ये आपण पेशंटच्या वेदना आणि त्यांच्या व्यथा ज्या असतात, त्या फक्त डॉक्टर फील्डमध्येच कळू शकतात. कुठल्या दुसऱ्या फील्डमध्ये कळू शकत नाहीत डॉक्टर पेशंटच्या. आणि त्यामुळे मला खूप स्ट्रॉंगली वाटलं, की डॉक्टर बनावं. पुढे मग कुठल्या कॉलेजला आपलं ऍडमिशन झालं आणि ती प्रोसेस कशी होती? माझं एम-बी-बी-एसचं ॲडमिशन हे लातूरला झालं. हं. तर त्यावेळी गव्हर्नमेंट कोट्यातनं माझं ॲडमिशन झालं. मुंबईला त्याची ॲडमिशन व्हायची. वडिलांना वेळ मिळायचा नाही. तर इव्हन मी अ, अ, एका आमच्या शेतात काम करणारा होता, त्याला सोबत घेऊन मी मुंबईला गेलो. त्यावेळी ॲडमिशनच्या वेळी. मला चांगलं आठवतंय त्यावेळी गेल्यानंतर. पण माझा लातूरचा प्रवास तसा चांगला होता. कारण आमचं कॉलेज जे जुळलेलं होतं ते सिव्हिल हॉस्पिटल लातूरला कनेक्टेड होतं. ते जवळपास मला वाटतं त्यावेळी 150 खाटांचं रुग्णालय होतं आणि तिथे अनुभव खूप चांगल्या प्रकारे मिळाला. जे आमचे सर बरेचसे सरांचे जे सहकार्य मिळालं, त्यांचा अनुभव मिळाला, तो खूप चांगला होता. जसं कवठाळे सर आहेत किंवा राठोड सर जे आज आपल्यात नाहीयेत त्यांचा. तर तो अनुभव खूप चांगला होता आणि तिथनं झाल्यानंतर मी मग पुण्याला होतो. पुण्याला वायसीएम आणि पुणा हॉस्पिटल आहे. तर पुणा हॉस्पिटलला मी डी-एन-बीसाठी ॲडमिशन घेतलं आणि 1 वर्ष मी तिथं काम केलं पुणा हॉस्पिटलला. हं. जगदीश प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ सर यांच्या हाताखाली मी काम करत होतो आणि तिथं खूप चांगला अनुभव मिळाला. मला जवळपास त्यावेळी एक 100च्या वर मी इंट्युबेशन केली. एक 300-350 इंटरनल ज्युगुलर कॅन्युलेशन केली, जी इंटरनल सेंट्रल लाईन जी म्हणतो ती केली. तर तो अनुभव खूप चांगला होता मला तिथं पुण्यामध्ये. तर तिकडे आपलं महाराष्ट्रातनं म्हणजे लातूरवरनं महाराष्ट्रात एम-बी-बी-एस झालं आणि मग ते करत असताना पुढे पी-जी पण चालूच होती. मग हे करत असताना आपण कुठेतरी महाराष्ट्रातच स्टेबल व्हावं, आपण जिल्ह्याच्या ठिकाणी स्टेबल व्हावं किंवा आपल्या इथंच कुठेतरी पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आपलं हॉस्पिटल टाकावं. मग हे असं डोक्यात चालू असताना अचानक बाहेर जाण्याचा जो विषय आला, तर त्याची प्रेरणा मुळात कुठून आली? वेगळं काहीतरी करायचं मला म्हणता येईल. पुन्हा हॉस्पिटलला मी असतेवेळी माझ्या जीवनाला कलाटणी देणारी एक घटना घडली खरं हं, सांगायचं. आणि तीच घटना अशी होती, की त्यांनी माझा आयुष्याचा जो पाथ म्हणतात, लाईफची जी जर्नी असते, ती जर्नी जरा माझी चेंज केली. हं, तर मी त्यावेळी मला वाटते 2001 किंवा 2000 ची घटना असेल ती. मी हं, माझी आय-सी-यूची शिफ्ट संपवून संध्याकाळी 7 वाजता डॉक्टर्स क्वार्टरमध्ये टीव्ही पाहत बसलो होतो. हं, आणि त्याच वेळी हॉस्पिटलच्या इमर्जन्सी अनाउन्सिंग सिस्टमवरती अनाउन्समेंट झाली, की इमर्जन्सी आहे आणि हेल्प नीडेड म्हणून. तर झालं काय होतं, की एक 32 वर्षीय महिला खूप सीरियस झाली होती आय-सी-यूमध्ये सॉरी कॅज्युअल्टीमध्ये. ती महिला तिच्या पती आणि एक 5 वर्षाचा मुलगा त्यासोबत ती कॅज्युअल्टीमध्ये आली. हं, आणि ती आली तर ती खूप सीरियस होती. ती अनकॉन्शियस होती. तिला इंट्युबेट करायचे प्रयत्न चालू होते. तर मी गेल्यानंतर एक 15-20 मिनिटात मी तिला इंट्युबेट केलं. तिला मग आय-सी-यूमध्ये शिफ्ट केलं. हं, पण अनफॉर्च्युनेटली ती महिला एक 6 ते 7 तासानंतर वारली. हं, आणि ती माता आणि सॉरी तिचा पती आणि तिचा मुलगा जो होता, हं. तर तो खूप एक हृदयविदारक घटना होती, की जी मी अजून सुद्धा माझ्या कधी-कधी समोर दिसती ती माता, ती मुलगी, तिचा नवरा जे रडत होते एवढं, की तिला झालं होतं काय नेमकं, की ती आली होती हायपरटेन्सिव्ह क्रायसिसमध्ये. हं, आणि तिला इन्फेरियर हार्ट अटॅक म्हणजे हार्ट अटॅक आला होता तिला. मेडिकल लँग्वेजमध्ये इन्फेरियर एन स्टेमी, नॉन स्टेमी म्हणतात. ज्याची ट्रीटमेंट त्या काळी ही रक्त पातळ करण्याची औषधं, बीटा ब्लॉकर, स्टॅटिन, ॲस्पिरिन आणि अशी म्हणजे ट्रीटमेंट असते. आजकाल त्याला अँजिओप्लास्टी करतात किंवा खूप सीरियस जर पेशंट असेल तर त्याला बायपास पण करतात किंवा कॉम्प्लेक्स सर्जरी असेल ब्लॉक तर. पण तो काही म्हणजे असा डिफिकल्ट नव्हता ट्रीटमेंटसाठी. पण ती महिला जी होती
ती महिला अक्षरशः 2 वर्ष पूर्वी म्हणजे तिने फॉलोअप बंद केलं होतं डॉक्टरांशी. तर मला जेव्हा मी विश्लेषण केलं ह्या केसचं, तेव्हा जाणवलं, की आपल्याकडे जरा लोकांमध्ये जागरण नाहीये. आपल्याकडे सिस्टम अशी नाहीये, की पेशंटला प्रॉपर फॉलोअप पाहिजे. त्यामध्ये असं एका ठिकाणी सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्यांच्या. त्यांचे रेकॉर्ड युनिफाईड रेकॉर्ड पाहिजेत. म्हणजे त्यांच्या आयुष्यभराचे रेकॉर्ड एका ठिकाणी जिथं बघता यावं आपल्याला. कुठला पेशंट जर फॉलोअप मधून सुटला, तर त्याला डॉक्टर कसं फॉलोअप करू शकतो का कुठं? कारण का ती महिला 2 वर्ष म्हणजे जवळपास तिने बीपी चेक केला नव्हता आणि गोळ्या तशाच चालू होत्या. तर तिलाच कळालं नाही, की तिचा बीपी ती क्रायसिसमध्ये केव्हा गेली आणि केव्हा तिने जीव गमावला. तर त्यामुळे मला जरासं हे झालं, की मला वाटलं, की ही सिस्टम जी आहे, ज्या सिस्टममध्ये मी शिकतोय, त्या सिस्टमपेक्षा मला बेटर सिस्टममध्ये शिकायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मी पाहायला चालू केलं. तर इंग्लंड म्हणजे काय शिक्षणाची स्पेशली मेडिकल फील्डमध्ये शिक्षणाची पंढरी समजली जाते. तर उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये घ्यायचं हे मी ठरवलं. आणि त्या अगोदर एकदा मी सिंगापूर आणि मलेशियाला गेलो होतो. तर त्यावेळेस मी तिथलं काही हॉस्पिटलचं परीक्षण केलं आणि मला जाणवलं की तिथं बरेचसे डॉक्टर हे ब्रिटिश रिटर्न आहेत. आणि तिथलं त्यामुळं मला बराचसा एक काय म्हणता येईल की माझ्यावरती प्रभाव पडला की ब्रिटनमध्ये जाऊन आपण शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून. तर तसा माझा तो प्रवास तिकडे जायचा सुरू झाला. डॉक्टर सुधीर वावदाने यांचा लंडनचा प्रवास जाणून घेण्यासाठी आपण थोडा वेळ जरा ब्रेक घेऊया. Welcome to Flamingo Frames. In 21st century, marketing or branding of any product or service has become conspicuous. Furthermore, advertising is an integral part of digital globalization practiced all over the world. So we are tirelessly working to provide your firm with industry standard advertising, branding and marketing through various platform independent services. Backed by some of the best advertising agencies in Pune, Flamingo Frames provides you with wide range of advertisement genres at a pocket-friendly cost. Also, in short duration, focusing on more outcomes, we ensure the high-end quality in work. We provide wide range and multiple formats of advertising to ensure perfection in carrying your message to the targeted audience, which include television commercial, corporate films, feature films, event coverage, product photoshoot, model photoshoot, radio jingles, and social media advertising. To know more, call us now on 855-400-0367 or visit us at flamingoframes.com. ब्रेक नंतर आपण आलोय डॉक्टर सुधीर वावधने यांच्या लंडनच्या प्रवासात कसा त्यांचा वैद्यकीय प्रवास सुरू झाला. तर जाणून घेऊया डॉक्टर सुधीर वावधने यांच्यासोबतचा हा प्रवास. तर पुढला प्रश्न सर असा राहील की आता तुम्ही लंडनला गेलात, तिथे लर्न अँड इव्हिलॅक्ट हा नावाचा जो प्रकार आहे तो नेमका कसा आहे? तर इंग्लंडला गेल्यानंतर मला एक लक्षात आलं. मी 2002 मध्ये आलो. मला आज 18 वर्ष झाली इथं युकेला येऊन. इथं समजलं की इथं जर आपला टिकाव जर लागायचा असेल, तर खूप मेहनत करावी लागणार. परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागणार. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की लर्न अँड इव्हॉल्व म्हणजे आपण शिका आणि आत्मसात करा आणि परिस्थितीशी जुळवून घ्या. हे मला लक्षात आलं की याचा खूप उपयोग पडणार. कारण का तसं बघितलं तर माझा जन्म हा मुखेडला 70च्या दशकात झालेला. माझं शिक्षण हे मराठी माध्यमातून, ते पण जिल्हा परिषद शाळेमधून. आणि मी आलोय एका जागतिक स्तरावरच्या देशात जिथे उच्च वैद्यकीय शिक्षण हे खूप महत्व दिलं जातं. आणि माझी जी स्पर्धा होती तिथं, ती जन्माने इंग्लिश असणाऱ्या ब्रिटिश डॉक्टरांसोबत. आणि तिथली संस्कृती वेगळी, तिथला पेहराव वेगळा, तिथलं खानपीन वेगळं, तिथली भाषा वेगळी, तिथली बोलण्याची शैली वेगळी. आणि मग मला एक जाणवलं की मी जर वडिलांचा जो कानमंत्र मला जो होता लर्न अँड इव्हॉल्वचा, तो मला खूप उपयोगी पडला. आणि मला अभिमान वाटतो की मला जेव्हा पहिली ट्रेनिंग पोस्ट मिळाली त्यावेळी 560 ॲप्लिकंट होते आणि त्यामधनं माझं सिलेक्शन झालं.
निवड झाली माझी. आणि त्यावेळेसच माझ्यावरतीचा आत्मविश्वास वाढला आणि माझा इथला प्रवास चालू झाला. मला तसं बऱ्याचशा मोठ्या-मोठ्या हॉस्पिटलमध्ये इथं काम करण्याची संधी मिळाली. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केम्ब्रिज एरियामधनं झालं आणि मला असा खूप चांगला अनुभव मिळाला. याही पुढे जाऊन मी हाडसफोर्ड युनिव्हर्सिटीमधून मधुमेहाचं उच्च शिक्षण घेतलं आणि तो एक चांगला अनुभव मला माझ्या पाठीशी आयुष्यामध्ये राहिला आता तो. पुढे मग आता हे वैद्यकीय लंडनमध्ये वैद्यकीय काय म्हणतात त्याला प्रॅक्टिस म्हणा किंवा जॉब म्हणा किंवा हे करत असताना म्हणजे मेडिसिन फिजिशियन सोडून डायबेटिक मध्ये वळण्याचं म्हणजे दुसरं काही कारण आहे का त्याची आवड आहे म्हणून का तिथे फॅसिलिटीज जास्त आहेत म्हणून? सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काय, की आज आपल्याला माहिती आहे, की हार्ट अटॅक चं प्रमाण वाढतंय, स्ट्रोकचं प्रमाण वाढतंय, बाकी कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. पण आज जर आपण बघितलं, सर्वात वेगाने जर वाढणारा एखादा कुठला आजार असेल, तो आहे मधुमेह. आणि त्यातल्या त्यात मधुमेहामुळं हार्ट चे प्रॉब्लेम म्हणा, किडनीचे प्रॉब्लेम म्हणा, जसं किडनी फेल्युअर असतं किंवा स्ट्रोक म्हणा किंवा मेंदूमध्ये अजून कुठले प्रॉब्लेम म्हणा किंवा आपल्या रक्तवाहिन्या ब्लॉक होणं, लोकांना पाय गमावे लागतात बऱ्याच वेळा, पाय वगैरे कट करावे लागतात गँग्रीनमुळे किंवा बाकी गोष्टी. तर हे कॉम्प्लिकेशन्स खूप डायबिटीजमुळे होतात ऍक्च्युली. आणि जर बघितलं आपण जगामध्ये जवळपास 45 ते 50 कोटी लोकांना आज मधुमेह हा आजार आहे. आणि त्यातल्या त्यात भारतात जर प्रमाण बघितलं तर 7 ते 9 कोटी लोकांना हे आहे. म्हणजे आणि हा आकडा जो आहे, जो अजून एक 10 ते 20 वर्षामध्ये जवळपास हा आकडा 15 कोटीच्या आसपास जाईल असा अंदाज आहे भारतामध्ये. तर तो म्हणजे साधारणतः म्हणता येईल आपल्याला, की जवळपास एक 14 ते 15 लोकांच्या मागं 1 ते 2 डायबिटीजचे पेशंट आजकाल आहेत. आणि तसं जर बघितलं तर आपण प्रत्येक घरात बघतो, की डायबिटीजचा रुग्ण मिळतोच. आणि त्यात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डायबिटीज हा असा आजार आहे, की जर आपण ह्याला जर सुरुवातीच्या पिरियडमध्ये जर ह्याला कंट्रोल केलं, ह्याच्यावरती आपण व्यवस्थित तपासणी केली, त्याचं रेग्युलर चेकअप जर चालू राहिले, तर त्यातली बरीचशी कॉम्प्लिकेशन टाळता येतात आणि बरेचसे आयुष्य आणि बऱ्याचशा जी लाईफ जे म्हणतो आपल्याला वाचवता येतात त्यातनं. तर त्यामुळे मला वाटलं, की डायबिटीजमध्ये आपण प्रॅक्टिस कंटिन्यू करावी आणि आपल्याला इथं तर फायदा होईलच, यदाकदाचित आपण भारतात परत गेलो, तर तिथल्या पण लोकांना त्याचा भरपूर फायदा होईल. तर त्या दृष्टीने मी मधुमेह हा माझ्या पुढच्या प्रॅक्टिससाठी म्हणून मी विषय ठेवला. मग आता हे वैद्यकीय डायबिटीजचं आपण तिथे हे करत असताना मग आपलं तिथे आता जसं आपल्या भारतामध्ये स्वतःचे हॉस्पिटल्स आहेत, स्वतःचे क्लिनिक्स आहेत. मग ते आपल्याच ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डॉक्टरांना कनेक्ट करून अशा पद्धतीचं हे करतात. तर तो तिथे कसा आहे? आणि मग तिथे आपण ज्या पद्धतीत प्रॅक्टिस करतो, तिथली सिस्टीम कशी आहे? म्हणजे थोडक्यात तिथली सिस्टीम म्हणजे परदेशातली सिस्टीम आणि आपल्या भारतीय वैद्यकीय ह्याच्यामधली चालणारी सिस्टीम याच्यामधले कशी तफावत आहे? तर मी बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये काम करतेवेळी मला जाणवलं, इथं जी वैद्यकीय व्यवस्था आहे, ती वैद्यकीय व्यवस्था आपल्याकडच्या सारखी पूर्णपणे प्रायव्हेट म्हणता येत नाही. तिला सेमी प्रायव्हेट म्हणता येईल. ही सगळी टॅक्स पेअर फंडेड असते. म्हणजे गव्हर्नमेंट त्यावरती तुमच्याकडनं टॅक्सच्या माध्यमातून पैसे घेईल आणि तो जे आहे ते हेल्थ सर्व्हिसेसमध्ये इन्व्हेस्ट करतो. म्हणजे मग समजा तुमचा पैसा जो टॅक्सचा येतो तो पूर्णपणे वैद्यकीय सेवेसाठी जो लागतोय, की मशिनरी लागती, डॉक्टर्स लागतात, हॉस्पिटल लागतो, त्यासाठी ते खर्च करतात. पण ह्यामध्ये होतंय काय, की जे सब कॉन्ट्रॅक्ट जे असतात, म्हणजे जसं की एखादी आपल्याकडे सांगायचं जर म्हटलं, तर गव्हर्नमेंट काय असतं, की शाळा असेल, अनुदानित शाळा असेल किंवा काही असं काही असतं, तर तिथं म्हणजे अनुदान गव्हर्नमेंटचं मिळतंय, पण चालवावी लागते ही प्रायव्हेट संस्थेला चालवावी लागते. तर तशाच पद्धतीचं इथं हे वैद्यकीय सेवा जी आहे ती चालते. तर मी बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये काम करतेवेळी मला एवढं जाणवलं, की माझी जिज्ञासा वाढत गेली आणि मला पण वाटलं, की स्वतःचं हेल्थ युनिट, हेल्थ सेंटर आपलं असायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मी 2012 मध्ये इथे माझं स्वतःचं सेटअप आहे आणि मला खूप अभिमान आहे, की माझ्याकडे आज 48 लोकांचा स्टाफ आहे आणि मी आतापर्यंत 100हून अधिक पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांना प्रशिक्षण दिलेलं आहे. तर ती जर्नी चालू आहे. शिक्षण देणं आणि स्वतः शिकणं पण. कारण का डॉक्टरांचं आयुष्य असं असतं, की लाईफ लॉंग यू आर अ लर्नर.
तर त्यामुळे ते शिकतच असावं असतं डॉक्टर जरी असताल तरी. आणि आपण आपण जे ज्ञान घेतोय ते आपण वाटत राहिलं पाहिजे लोकांना. तर ते चालूच आहे. तो पायंडा जो आहे तो चालू आहे आज पण. त्याच्याशी दुसरा एक प्रश्न तुम्ही विचारला होता, की सिस्टममध्ये काय फरक आहे दोन्हीकडच्या? तर जी स्पेशली सांगायचं म्हणजे की इथली अ, अ, आ वैद्यकीय व्यवस्था जी आहे ती टॅक्सपेअर फंडेड असल्यामुळं इथं जराशे फॅसिलिटी मला असं वाटतात की जरा जास्त प्रमाणात आहेत. आणि लोकांचं पण इथं लक्ष जरा जास्त प्रमाणात आपल्या स्वतःच्या तब्येतीबद्दल लोक जास्त प्रमाणात विचार करतात आणि लोक खूप कॉन्शियस आहेत. अ, आणि मेनली इथं जी चालती ती मॉडर्न मेडिसिन चालतं. इथं दुसऱ्या कुठल्याच पॅथी नाही चालत. कारण का इथलं एक तत्व मी बघितलं इथे येऊन, की त्याला जर एव्हिडन्स असेल, म्हणजे त्याला जर आपल्याला काय म्हणता येईल, एव्हिडन्स म्हणजे की एखाद्या गोष्टीचा अ, त्यामध्ये गव्हर्नमेंटला त्यामध्ये जर समजा एखादी गोळी त्यांनी बाजारात आणली, तर ती गोळी त्या रोगावरती किती प्रमाणात लागू होती, हे खूप मोठ्या प्रमाणात बघितलं जातं. आणि त्याची कॉस्ट पण. इथे एक संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल एक्सलन्स. म्हणजे तिचं कामच आहे. त्यामध्ये जवळपास मला वाटते 3,000 लोक काम करतात. त्या लोकांचं काम एवढंच आहे, की एखादा नवीन ट्रीटमेंट, एखादी नवीन गोळी किंवा एखादा काही कुठलीतरी गोष्ट जरी आली बाजारामध्ये, तर तिचं परीक्षण करणं आणि तिची व्हॅलिडिटी करणं. तर ते खूप मोठ्या प्रमाणात चालतं इथं. तर ती व्हॅलिड असल्याशिवाय मला ती गोळी प्रिस्क्राईब करता येत नाही. भारतामध्ये काय, की मला जर वाटलं, कुठली जर वाटली मला गोळी, तर मी माझ्या मनाने मी प्रिस्क्राईब करू शकतो. पण इथं तसे रिस्ट्रिक्शन आहेत. चांगल्या दृष्टीने रिस्ट्रिक्शन आहेत. आणि तर ही मला वाटतं, की म्हणजे मेडिकल फील्ड जे आहे, ते ॲडव्हान्स आहे. पण भारतात सुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टी कारण का माझ्यासारखेच बरेचसे लोक शिकून ते परत भारतामध्ये येत आहेत. आणि ते लोक सगळं आपलं नॉलेज इथं जी पद्धती आहे, इथली सिस्टम जी आहे, ती परत आणत आहेत भारतामध्ये सुद्धा. तर मला वाटतं एक 20 ते 30 वर्षामध्ये भारतामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील. आता आपण म्हणतो की भारतीय वैद्यकीय काय म्हणतात त्याला भारतीय वैद्यकीय सिस्टीम किंवा प्रणाली. तर ह्याच्यामध्ये बरेचसे लोकं म्हणजे मोठ्या-मोठ्या आजारासाठी, कॅन्सर सारख्या मोठ्या आजारासाठी म्हणजे आपल्याकडे बरीचशी लोकं जसं सुषमा स्वराज असो, अरुण जेटली असो किंवा आपल्या ह्या इरफान खान जे ॲक्टर होऊन गेले. मग इथे सगळं असताना मग आपण लंडनलाच का जावं? नेमकं काय फरक आहे त्याच्यामध्ये? काय लंडनच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा तिथल्या मेडिकल सिस्टममध्ये आणि आपल्या सिस्टममध्ये नेमका काय फरक आहे? का एवढा त्यांचा तिकडे परदेशात जाण्याचा किंवा लंडनला जाण्याचा का त्यांचा हे आहे म्हणजे त्याचा अट्टहास आहे? मला वाटते त्याला बरीचशी कारणं आहेत. त्यामध्ये सर्वात मुख्य कारण हे आहे, की हे आपण जेव्हा बघतो सेलिब्रिटी लोक किंवा राजकारणी लोक, हे त्यांना पैशाची कमतरता नसते शक्यतो. ते जरासं जनरलाइज स्टेटमेंट झालं हे. पण बऱ्याचशा लोकांना पैशाची कमतरता नसते. मग ह्यांना पाहिजे काय असतं, की गुप्तता पाहिजे असते. त्यांच्या आजाराविषयी, त्यांच्या ट्रीटमेंटविषयी गुप्तता पाहिजे असते. तर ती गुप्तता भारतामध्ये त्यांना मिळत नाही. जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेले तर मीडिया त्यांच्या मागे असतो, सगळे फोटोग्राफर त्यांच्या मागे असतात. त्यांना कळायला चालू होतं. पण बाहेर देशात आल्यानंतर ती गुप्तता खूप मोठ्या प्रमाणात पाळली जाते. आणि खरं सांगायचं म्हणजे आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा तर जे कन्सल्टेशन चालतं, एका वेळी एका पेशंट सोबत चालतं, दार बंद असतं, की त्याचा जो आजार आहे, तो जर बाहेर जर माझ्या तोंडातून मी माझ्या पत्नीला, माझ्या मुलांना जर सांगितला, तर आय एम इन द ब्रीच ऑफ कंडक्ट म्हणजे मला शिक्षा सुद्धा होऊ शकते. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळली जाते त्या आजाराविषयी आणि त्या माणसाच्या लाईफविषयी. तर हे भारतात जरा प्रमाण कमी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर बोलायचं म्हणजे भारतामध्ये खरं सांगायचं म्हणजे स्पेशालिस्टची कमतरता. हं, भारतात आपल्याकडे मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर्स जरा कमी आहेत. हं. आणि त्यातल्या त्यात ऑन्कॉलॉजी किंवा कॅन्सर हा जो म्हणजे फील्ड आहे, त्यामध्ये जर बघितलं इथं यूकेमध्ये स्पेशली, तर तुम्हाला असं लक्षात येईल की अ, प्रत्येक कॅन्सरचे स्पेशलिस्ट वेगळे आहेत. समजा फुफ्फुसाचा कॅन्सरचा डॉक्टर हा ब्रेस्टच्या कॅन्सरला किंवा एखाद्याच्या प्रोस्टेटच्या कॅन्सरला किंवा ब्लड कॅन्सरचा किंवा एखाद्याच्या हाडांच्या कॅन्सरला तो ट्रीट नाही करत. हे प्रत्येक हाडाचा कॅन्सरचा स्पेशलिस्ट वेगळा, बोन्सच्या कॅन्सरचा सॉरी ब्लडच्या कॅन्सरचा स्पेशलिस्ट वेगळा, ब्रेस्टच्या कॅन्सरचा स्पेशलिस्ट वेगळा. तर हे सब स्पेशलायझेशन मध्ये बरीच मोठी इन्व्हेस्टमेंट ह्या लोकांनी केली.
तर त्यामुळे होतंय काय, की ह्या लोकांना सुपर स्पेशलायझेशन जे म्हणतो त्या फील्डमध्येच फक्त एक्सपिरियन्स मिळतो कुठे, की त्या हाडांचेच पेशंट, हाडाच्याच कॅन्सरचेच पेशंट ते लोकं बघतात. दुसरे पेशंट नाही बघत. मग त्यांचा एक्सपिरियन्स एवढा वाढतो, रिसर्च वाढतो त्यामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की जराशी इन्व्हेस्टमेंट ह्या जे मेडिकल इक्विपमेंट जे असतात, त्यामध्ये जराशी जास्त प्रमाणात आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे मी ज्या गावामध्ये राहतो, तर तिथल्या लोकल हॉस्पिटलमध्ये जवळपास मला वाटते एक रेडिओथेरपी आहे किंवा अजून कुठले इक्विपमेंट आहेत. तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदम पूर्णपणे समृद्ध असतात हॉस्पिटल. त्या इथल्या रेडिओथेरपीची मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी त्यांनी चेंज केली. जे रेडिओथेरपी स्कॅनर जो असतो तो. तर तो मला वाटतं एक साधारणतः 25 कोटीचा स्कॅनर होता. म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जर 25 कोटीचा स्कॅनर ते टाकताय, तर कॅन्सर स्पेशलिस्ट युनिटमध्ये तर तुम्ही विचार करू शकता, की किती मोठ्या प्रमाणात ते लोकं इन्व्हेस्टमेंट करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटते थोडंसं काही लोकांना वाटतात, की अ, खूप चांगल्या प्रमाणात अवेलेबल आहेत पाश्चात्य देशामध्ये आणि थोडा ह्या लोकांचा कल वाढतो. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आजकाल आता काय इंडियामध्ये कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आली. आली. बरीचशी मोठी-मोठी डॉक्टर्स पण बाहेर देशात शिक्षण घेऊन परत येत आहेत. तर ही इन्व्हेस्टमेंट पण वाढते इंडियामध्ये आणि लोकांची पेइंग कॅपॅसिटी वाढते आहे आता. तर त्यामुळं मला असं वाटेल, की पुढच्या एक 10 ते 20 वर्षामध्ये हे प्रमाण पूर्ण बंद होऊन जाईल आणि लोक सगळी आपल्या भारतामधली लोक भारतामध्येच ट्रीटमेंट घेतील. डॉक्टर साहेब, तुमचा इतक्या वर्षाचा लंडनचा प्रवास, डायबेटिक किंवा फिजिशियन, ह्या सगळ्या सखोल ज्ञानाचा किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या देशाला, भारताला किंवा आपल्या गावातल्या, मोहनावतीच्या, आपल्या जिल्ह्याला, मराठवाड्याला भविष्यात कुठल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो आपल्या माध्यमातून? फायदा म्हणण्यापेक्षा काय, की ह्यातनं जो ज्ञान जे मिळतंय, ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की शेअर केलं पाहिजे. मला असं वाटतं, की आपल्याला ज्या कुठल्या गोष्टी आपण शिकतोय, बाहेर जाऊन येतोय, ग्रास्प करतोय, आत्मसात करतोय, त्या आपण शेअर केल्या पाहिजे. तर त्या दृष्टीनं अ, 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 मी माझ्यातर्फे तर मी जर आलो तर माझ्या मित्रांना भेटून आणि काही नॉलेज शेअरिंग चालूच असतं तसं. तर बरेचसे मला असं वाटतं, की आपल्याकडे स्पेशली मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा तर डायबिटीज स्पेशलिस्टची कमतरता भरपूर खूप कमी प्रमाणात आहे आणि ती कमतरता भरून निघायला पाहिजे. लोक पुढे यायला पाहिजेत आणि नवीन डॉक्टरांची पिढी तयार व्हायला पाहिजे आणि त्यांना अ, माझ्याकडनं काही सहकार्य लागत असेल तर मी निश्चितच करायला तयार आहे. त्या माध्यमातून मग आपल्याला कोणाला म्हणजे ऑनलाईन ट्युटोरियल्स म्हणा किंवा ऑनलाईन त्याचे आपण म्हणता येईल रिपोर्टिंग्स म्हणा, असे काही म्हणजे प्रस्ताव भविष्यात येणाऱ्या इथल्या इंडियाच्या डॉक्टरांना आपण देऊ शकता का त्या माध्यमातून? हां. तर टेक्नॉलॉजीचा जो यूज आहे, तो इथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात केला जातो. हं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे युनिफाईड सिस्टम आहे. माझ्यासमोर पेशंटचे जर रेकॉर्ड आले, तर मी त्यांच्या डे 1 पासून त्यांची जेव्हा बर्थ झाली, तेव्हापासूनचा मी रेकॉर्ड बघू शकतो त्यांचा. आणि मला वाटते ती एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटच आहे, की ह्या सगळ्या बाबतीत एखादा डायबिटीजचा पेशंट असेल, तर इव्हन होम मॉनिटरिंग चालतं त्यांचं. तर जसं की इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज पेशंट आहेत, तर त्या पेशंटचं मी इथं बसल्यानंतर घरी बसून त्यांचं मी आजच्या रीडिंग बघू शकतो मी तिथल्या, की काय चालू आहे त्यांचं आणि त्यांना गाईड करू शकतो. तर माझ्याजवळ जवळपास एक 10 नर्सेसची टीम आहे, ज्यांचं कामच हे एवढं आहे, की ते लोकं हे मॉनिटर करत असतात पेशंटला. तर त्या दृष्टीनं मला वाटतं, की आज आपल्याकडे जर चालू झाली तशी सुविधा, तर हे निश्चितच आपल्याकडच्या लोकांना पण फायदा त्याचा मिळेल. टेक्नॉलॉजीचा यूज करून घेतला तर. अ, आता आपण कुटुंबाच्या प्रश्नाकडे येऊ. वैद्यकीय प्रवासाचं आपलं बोलणं चालूच आहे. तर डॉक्टर साहेब, आपण आपल्या मिसेस काय करतात आणि आपलं कुटुंबाचं तिथल्या लंडनच्या ह्याच्याबद्दल थोडीशी आम्हाला प्रेक्षकांना माहिती द्यावा अशी आमची इच्छा आहे. बरोबर. कसं आहे, की मी मगाशी सुरुवातीला सांगितलं, की मी खूप सांस्कृतिक आणि धार्मिक कुटुंबात वाढलो. हं. तर आज सुद्धा आम्ही जे आहे तुम्हाला दिसतोय का नाही माहिती नाही. देव्हारा आहे ह्या रूममध्ये. ही स्टडी रूम आणि देव्हारा आहे. तर तो म्हणजे देवांचं पूर्ण आमच्याकडे सुद्धा देवाची पूजा होती. अ, अ, प्रत्येक सण आम्ही पाळतो इथं. दिवाळी मोठ्या उत्साहात करतो, दसरा करतोय, पाडवा करतोय. प्रत्येक महाराष्ट्रीयन भारतीय सण, हिंदू सण आम्ही करतो. त्यात पुन्हा अजून
तर सगळ्या गोष्टी म्हणजे घरी जे जेवण असतं लोकांना बऱ्याचदा वाटतं की काय जेवत असतील तिकडे तिकडे मिळते का? तुम्हाला कमाल वाटेल, मी भाकरी सुद्धा खातो इथं. कालच भाकरी आणि पिठलं खाल्लं घरी. तर ह्या गोष्टी सगळ्या मिळतात. आजकाल अवेलेबल झालेल्या आहेत. जग कसं झालंय की भारतीय लोक खूप झालेत. त्यामुळं ती सगळ्या गोष्टी अवेलेबल खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि मिळतात पण. माझी मिसेस ही इंजिनिअर आहे. ती पार्ट टाईम जॉब करते कारण का मला 2 मुलं आहेत. मुलगा आणि मुलगी. ते अजून स्कूल एजमध्येच आहेत ते. तर त्यामुळं त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. त्यांना स्कूलला नेणं, बाकी त्यांचे क्लासेस स्विमिंग आहे किंवा अजून कुठले क्लासेस आहेत त्यांना त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. माझ्या बिझी शेड्यूलमध्ये मला शक्य नाही. म्हणून तिचा मला खूप मोठा सिंहाचा वाटा ह्या घरच्या आणि फॅमिलीला पुढे नेण्यामध्ये, मुलांना पुढे नेण्यामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे. तर मला खूप आनंद वाटतो की ती मला सहकार्य करते पूर्णपणे. अ, आता मुखेड, मौनावती, नांदेड, लातूर, उदगीर आणि मग मुंबई, दिल्ली, मलेशिया, मग शेवटी लंडन, UK. मग ह्या प्रवासामध्ये आता तुम्हाला या क्षणाला काय वाटतं, की आता काय तुमच्या प्रतिक्रिया असतील? खरंच जरा काय म्हणता येईल त्याला, जर आपण भूतकाळात गेलो, तर खरंच मी असं होतो, इथपर्यंत आलो, कसं काय शक्य झालं? मी जसं आता तुम्ही बोललात, की मला फार सुरुवातीच्या काळात मला पण जे होतं त्याची म्हणजे भीती वाटायची. नंतर मी स्वतःला प्रिपेअर केलं. जनरली आपण ग्रामीण भागातून आल्यामुळे म्हणजे इंग्रजी म्हटली की माणूस लगेच सेव्ह होतो. मग मुखेड टू लंडनमध्ये तिथे तर इंग्रजीशिवाय पर्यायच नाही. ह्या सगळ्या प्रवासात कसं स्वतःला तुम्ही बघता तुम्ही? तुमचा भूतकाळ बघत स्वतःचा. हं. त्या काळातून येईपर्यंत माणसाला कसं असतं, मी मागे म्हटल्याप्रमाणे लर्न एंड इव्हॉल्व हे तत्व मी पक्क धरलेलं आहे. आणि पक्क धरलं म्हणजे काय, की माणसाने एखादी गोष्ट शिकायची, आत्मसात करायची, परिस्थितीनुसार बदलायची. हं, म्हणजे एक सोपं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तुम्हाला, की एखादा आपल्याकडचा व्यापारी, पारंपरिक व्यापारी, कापड किंवा किराणा दुकानवाला व्यापारी, तर त्यांनी जर समजा ते आता सध्याला अ, अ, पूर्वी काय असायचं, की ते खुली ज्वारी, खुली अ, पीठ म्हणण्यापेक्षा गहू, खुला तांदूळ, खुले साखर, खुलं मीठ हे विकायचे. पण कसं आहे, की समाज बदलला, परिस्थिती बदलली. लोक आजकाल काय, की आज जे लोकांना आवड काय ब्रँडेड वस्तू पाहिजेत, स्वच्छ पाहिजे, जास्त टच नाही केलेलं पाहिजे. तर त्या दृष्टीने त्यांनी पॅकिंग करून विकली किंवा ठेवली दुकानामध्ये. तर ते लर्न एंड इव्हॉल्व झालं. म्हणजे तो इव्हॉल्व झाला माणूस, की आपल्यामध्ये परिस्थितीचे बदल बघून स्वतःमध्ये सुद्धा बदल त्यांनी अडॉप्ट केले त्या दुकानदाराने. तसेच मी माझ्यामध्ये समजेल, की माझा जरी जन्म जरी मुखेडला झाला, तरी मी कधी स्वतःमध्ये न्यूनगंड कमी ठेवला नाही, की आपण कुठली गोष्ट करू नाही शकत. स्वतःमध्ये फक्त जिज्ञासा पाहिजे माणसाला आणि नवीन पिढीला तर मला निश्चितच सांगावसं वाटेल, की स्वतःमध्ये एक क्युरिओसिटी ठेवा, जिज्ञासा ठेवा. पण त्या जिज्ञासासोबत तुम्ही एक ॲटिट्यूड असाही ठेवा, की जी तुम्ही क्युरिओसिटी असती, ती क्युरिओसिटीला तुम्ही पूर्ण रूप द्या. त्याला जर पूर्ण रूप जर नाही दिलं, मेहनत त्यामध्ये पूर्ण 100% तुम्ही जर स्वतःला नाही टाकलं, तर सक्सेस होत नाही. आणि मुख्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं जरासं मला दुःख वाटतं, की रिस्क घेत नाही आपण. दुसऱ्या आपण जर बघितलं राजस्थानी, गुजराती समाजाकडे बघितलं, तर हे बॅलन्स रिस्क घेतात. बॅलन्स रिस्क घेतल्यानंतर त्यांना जनरली त्यांच्या लाईफमध्ये ते लोक सक्सेस होतातच. आणि त्याचं एक कारणच एक असतं, की ते सुरुवातीला जरी एक 4-5 वर्ष जरी त्यांनी नुकसानीत काढली, थोडेसे कमी जास्तीमध्ये काढली, तरी सुद्धा त्यांना यश हे त्यांना मिळतंच शेवटी. तर त्याच दृष्टीने मी प्रयत्न केले, रिस्क घेत गेलो. थोडी बहुत रिस्क घ्यावी लागते आयुष्यामध्ये. रिस्क जर नाही घेतला, तर मग तुम्ही त्या परंपरागत तुमच्या व्यवसायात किंवा धंद्यातच अडकून बसता. आणि उत्तम उदाहरणच द्यायचं म्हणजे तर तुमचं बघा, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. पण ह्या फील्डमध्ये तुम्ही उतरला. कारण का ही एक प्रकारची रिस्क झाली. माणसाला झेप जर घ्यायची असेल कुठं, तर माणसाने पारंपरिक प्रवास हा सोडला पाहिजे. नदीच्या प्रवाहासोबत तर सगळेच पोहतात. पण त्या विरुद्ध दिशेनं पण आपल्याला पोहता आलं पाहिजे. आणि आपण टिकून राहता आलं पाहिजे त्या विरुद्ध प्रवासामध्ये सुद्धा. आणि तेच मला वाटतं, की माणसाने आत्मसात करायला पाहिजे आणि तोच मला वडिलांकडनं माझी जी शिकवण मिळाली, तीच मिळाली, की परिस्थितीमध्ये तुम्ही कुठल्याही सर्व्हाइव्ह व्हायला शिका. तर ते जर माणसाने शिकलं, तर माणूस यशस्वी होतो आणि निश्चितच यश त्यांना मिळतं. अ, भविष्यात मुखेडमधून एखादे डॉक्टर किंवा कदाचित एखादा इंजिनिअर म्हणा किंवा वेगळ्या क्षेत्रात काम करणारा, जर मोहनावतीमधून मुखेड तालुक्यातून एखादा मुलगा परदेशात किंवा लंडनला
जर आपली स्वप्न उराशी घेऊन आपला झेप घेण्याच्या तयारीत असेल, तर अशा मोहनावतीच्या मुलांना तुम्ही कशा प्रकारे संदेश द्याल? त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे, की त्यांनी टार्गेट जे आहे, फोकस टार्गेट ठेवा. स्वतःसमोर मेहनत करा त्यामध्ये. मेहनतीशिवाय पर्याय नाही. बाकी लोक म्हणतात, की शॉर्टकट असते किंवा काही असतं. त्याविषयी काही नसतं. माणसाने इव्हन मी डॉक्टर असतेवेळी सुद्धा जेव्हा इंडियामध्ये डॉक्टर होतो, इथं आल्यानंतर मला कळालं, की किती परिस्थिती अवघड असते आणि पैसा तर खर्च तर लागतोच. माणसाने लाजलं नाही पाहिजे. कुठलीही गोष्ट करायला माणसाने लाजलं नाही पाहिजे. माणसाने जर सक्सेस जर स्वतःमध्ये घ्यायचा असेल किंवा अनुभवायचा असेल सक्सेस, तर माणसाने न लाजता मेहनत करून ती जर पुढे जर तुम्ही मार्ग सुचतच असतो काही ना काही, तर तो निश्चितच सक्सेसफुल होईल आणि बाहेर यायला आजकाल तर टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली, की तुम्हाला आज जर तुम्ही बसलात घरी आणि तुम्हाला बघायचं असेल, की एखाद्या मुलाला लंडनला यायचं तर काय करायला पाहिजे? तर ते सगळी इव्हन डॉक्युमेंटरीज आहेत त्यावरती, की काय तिथं काय प्रिकॉशन घ्यावं लागणार, काय-काय वस्तू तुम्ही सोबत न्यायला पाहिजे. काय हे करा. तर त्यावेळी मी जेव्हा आलो त्यावेळेस एवढं ॲडव्हान्स नव्हतं. मी रात्री मला वाटते इथं आलो तेव्हा 11:00-11:30ला मी हिथ्रो एअरपोर्टला आलो होतो मी. तर हं. तो काळही वेगळा होता. तर तसं मला वाटतं, की जरासं प्रिकॉशन घ्यायला पाहिजे नवीन देशामध्ये कुठल्याही. इंग्लंडच म्हणून नाही, अमेरिका असो, जर्मनी असो, फ्रान्स असो, सिंगापूर, मलेशिया कुठलाही देश असो, माणसाने प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आणि जरासं त्याची स्टडी केली पाहिजे. स्टडी केली तर निश्चितच सक्सेस त्यांच्या सोबतच असतो. डॉक्टर सुधीर वावदाने हे आज आमच्या शोला आमची नाती, आमची माणसं या शोलात आपण आलात आणि सबंध मोहनावतीकरांना किंवा वासियांना किंवा देशातल्या अनेक नवीन काय म्हणता येईल त्याला येणाऱ्या म्हणजे परदेशात येणाऱ्या मुलांना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे प्रोत्साहन दिलात. त्यांना प्रेरणा दिलात. याबद्दल मी आपला आणि सबंध माझ्या मोहनावती विचारधनकडनं आणि समस्त मुखेडकरांकडनं मी आपला आभारी आहे. आपले खूप खूप आभार. मला खूप चांगलं वाटलं, की आपल्याशी बोलून आणि माझे विचार मांडण्याची आपण संधी दिलीत. त्यामुळं आपले आणि महाराजांचे खरोखर मी आभार मानतो आणि पुनश्च धन्यवाद.